आजपासून ना मी हाय हॅलो नमस्कार असं म्हणणार आहे. कारण मी खूप व्हिडिओ बघते ना, त्याच्यात इतकं छान वाटतं ते ऐकायला. हाय हॅलो नमस्कार, मी मेघा पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. छान वाटतंय ना असं ऐकायला. तर आजपासून असंच बोलणार आहे मी. ते हॅलो नमस्कार, हॅलो मंडळी असं काकूबाई वाटतं खूप. आणि माझ्या पर्सनॅलिटीला पण ॲक्च्युली ते मॅच होत नाही. उगाच ओढून ताणून काहीतरी बोलल्यासारखं वाटतंय. तर हाय हॅलो नमस्कार हेच खूप छान आहे. तर आज खरं सॅटर्डे आहे आणि सॅटर्डे आज ऑफिसला वगैरे सुट्टी केलेली आहे. कारण स्टुडंट येत नाहीत एवढ्या मोठ्या पावसामध्ये. सगळीकडे हाय अलर्ट केलेला आहे. त्यामुळे आज मी घरीच आहे. स्टाफला पण सुट्टी दिली आहे. आणि तुम्हाला मी माझ्या बाल्कनीतला व्ह्यू दाखवते. इतकं फ्रेश आणि छान वाटतंय. हे जे समोर दिसतंय ना, हे महादेवांचं मंदिर आहे. महादेव आणि गावदेवीचं मंदिर आहे. म्हणजे इकडची ग्रामदैवत आहे हे. आणि हा समोर जो दिसतोय ना, या उन्हाळ्यामध्ये खूप आटला होता हा तलाव. पण आता बघा 2च दिवसाच्या पावसाने इतकं सुंदर दृश्य झालंय. तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवते. हे बघा, हे असं डोंगरावरचं पाणी याच्यामध्ये येतं. जर पाणी वाढलं ना की इकडे सगळे पिकनिकला येतात लोक. आम्हाला पिकनिकला बाहेर जायची गरजच नाही आहे, कारण इथेच एवढं छान वातावरण आहे. मस्तच वाटतंय. तुम्हाला असा व्ह्यू दाखवू का? हे बघा, सुंदर आहे की नाही? तर चला, आज एक चाललाय प्लॅनिंग. बाहेरनं जेवण मागवायचं होतं, पण म्हटलं नको बाहेरनं. आज आपण मस्तपैकी घरच्या घरी पिझ्झा करूया. मिस्टर पण घरी आहेत. मग मला म्हणाले बाहेरच्यापेक्षा तू घरीच कर, छान लागतो एकदम. तर सगळ्या वस्तू बाहेर कोण जाणार सामान आणायला, तर ब्लिंकिट केलेलं आहे. त्यामुळे आता चला, तुम्हाला पण एक छान नवीन रेसिपी शेअर होईल तुमच्यासोबत. आणि घरच्या घरी पिझ्झा खरंच खूप छान होतो. जेव्हापासून मी हा असा पिझ्झा करायला सुरुवात केली आहे ना, मी बाहेरचा पिझ्झा खातच नाही. आणि ह्या पिझ्झाचं क्रेडिट आहे आमच्या प्रथमेशला. प्रथमेश म्हणजे माझी लहान बहीण आहे, तिचे मिस्टर. पण आम्ही अगदी घरच्यासारखं, म्हणजे असं काही जीजा साली असं काही आमचं रिलेशन नाही आहे. अगदी आम्ही फ्रेंड्ससारखे आहोत. आम्ही तिघी बहिणी आणि आमच्या तिघी बहिणींचे मिस्टर. तर प्रथमेश, हे क्रेडिट तुझ्यासाठी आहे. तर चला, प्रथमेशची छान रेसिपी तुम्हाला दाखवते. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. हे बघा, मी हा व्हीट ब्रेड मागवते, कारण मैदा नको वाटतो खायला. आणि हा 0 मैदाचा ब्रेड आहे. तर तुम्ही जर पिझ्झा करणार असाल ना, तर तुम्ही पण हा असा गव्हाचा बेसच यूज करा, कारण एकदम छान हेल्दी पण असतो. आणि खरं आहे बघा ना, कसं झालंय, एवढ्या पावसाचं बाहेर जाऊन रेनकोट घालून सामान आणेपर्यंत अर्धी खायची इच्छाच मरून जाते. त्यामुळे हे इंस्टामार्ट, ब्लिंकिट, झेप्टो इतकं छान झालंय ना, त्याच्यामुळे एवढ्या गोष्टी इझी झाल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या कंपन्यांना माझा खूप मनापासून धन्यवाद. तुम्हालाही असंच वाटत असेल नाही का? तर चला, आता बनवूया मस्तपैकी. बाहेर पाऊस पडतोय, बाहेरून काही आणण्यापेक्षा मस्त हेल्दी पिझ्झा करूया. आपल्या बायकांसाठी सगळेच ऋतू सारखेच नाही का? पण उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूमधला मला समजलेला मुख्य फरक म्हणजे कोणता हे सांगू का तुम्हाला? बघा, तुम्ही सुद्धा माझ्याशी रिलेट करू शकता. उन्हाळ्यात कधी एकदा जेवण आटपून बाहेर पडतो असे होत असतं. मला मग कसं तरी भाजी भाकरी करायची आणि कामं उरकायची आणि बाहेर AC मध्ये किंवा फॅनच्या खाली जाऊन बसायचं. इच्छा असूनही वेगवेगळे पदार्थ नाही करू वाटत. पण पावसाळ्यात तसं नसतं. पावसाळ्यात वातावरणात गारवा झालेला असतो, बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडत असतो, थंड वातावरण असतं. म्हणून वेगवेगळं गरम गरम पदार्थ बनवायला सुद्धा खूप हुरूप येतो. तुम्हाला सुद्धा असंच वाटतं नाही का? मला कमेंट करून नक्की सांगा. आतासुद्धा खूप पाऊस होता. म्हटलं बाहेरनं काहीतरी छान गरमागरम ऑर्डर करू, पण म्हटलं कशाला ऑर्डर करायचं, जाऊ दे आपण घरीच काहीतरी बनवूया. त्यासाठी हा सगळा बेत. नवरा पण घरी होता. नवऱ्याला म्हटलं तू राजासारखं बसायचं नाहीस, माझ्याबरोबर हेल्प करायची, कारण खूप तयारी असते या पिझ्झाची. म्हटलं माझ्यासोबत किचनमध्ये उभं राहणार असशील तरच मी पिझ्झा करते. तर तो पण आला होता मदतीला. तर आम्ही दोघं मिळून करत होतो. आमच्याकडे ना OTG पण आहे, पण ना तो या घरी आल्यापासून आम्ही वरतीच ठेवलं. आणि 2 वेळा पिझ्झा झाला, 2 वेळा आम्ही तव्यातच केला. म्हणजे जगातले सगळ्यात येडपट असेल मी, खरं सांगते. OTG असून सुद्धा पिझ्झा तव्यावर करते, पण तव्यावरच मला कम्फर्टेबल वाटतो.
ते OTGच्या सेटिंग ना माझ्या लक्षातच येत नाही राहू. माझ्यासारखं तुमचं आहे का? तुम्हाला OTG मधला आवडतो की तव्यात आपला झटपट झालेला आवडतो? मला कमेंट करून नक्की सांगा. आता मिस्टर म्हणतायत काढूया OTG. हा बघा आमचा OTG. आज त्याला मुहूर्त आलाय काढायचा. ह्यापूर्वी मी ज्या घरी राहत होते ना, त्यावेळेला मी माझ्या घरात किचनमध्ये लागणारे सगळे अप्लायन्सेस जवळजवळ घेतलेले. कारण त्यापूर्वी जिथे राहत होते तिथे माझ्याकडे असं काहीच नव्हतं. त्यामुळे एक उत्साह होता की आपल्याकडे सगळ्या वस्तू असल्या पाहिजेत. त्याच इच्छेतनं हा आलेला OTG. तिथे असताना बऱ्यापैकी आम्ही त्याचा वापर केला. पण या घरी येऊन 4 वर्ष झाली. तो जो वरती शिफ्टिंगच्या वेळेस वरती ठेवला गेला तो वरतीच ठेवला गेला. बघू करूया नंतर काहीतरी, नंतर काढूया बाहेर, अशा उद्देशाने तो वरतीच राहिला. आणि 2-3 वेळा पिझ्झा झाले पण तो काही काढण्याचा मुहूर्त लागला नाही. आज सगळेच घरी होते त्याच्यामुळे कामं पण नव्हती काही विशेष. तर पिझ्झा करायचा बेत होता तर म्हटलं OTGच काढूया. बघूया आता काय OTGमध्ये होतोय का. म्हटलं की OTG घ्यायच्या ऐवजी आपण मायक्रोवेव्हच घ्यायला पाहिजे होता. तर मिस्टर मला म्हणताय डबल खर्च केल्याशिवाय तुझं काम होत नाही ना. आम्हाला तर माहिती पण नव्हतं पिझ्झा वगैरे काय. पिझ्झाच खाल्लाय तुझ्याबरोबर मी. एवढं तर आम्ही गए गुजरे होतो. हो का? इकडे बघून बोल ना. हा काय म्हणायचं आता. आता आमची काय चुकी आहे. पण खरंच माझ्याही नाही लक्षात आलं की मायक्रोवेव्ह घ्यायला हवा होता. मी OTG घेऊन आले. तर आता त्यांचं चाललंय काम. बघूया आता या OTG मध्ये आता पिझ्झा होतोय का. वरती माळ्यावर आम्ही OTG ठेवून दिला होता. त्याच्यामुळे त्याला भरपूर धूळ लागली होती. आणि ह्यापूर्वीच्या घरी मी ज्या राहत होते ना तिकडे अगदी किचन ओट्याच्या वरतीच होता. एक आम्ही रॅक केलं होतं. त्यामुळे तो खूप चिकट पण झाला होता. मध्यंतरी आम्ही त्याला खूप प्रयत्न केला होता म्हणजे तिकडनं शिफ्ट झाल्यावर, पण तो काही निघत नव्हता म्हणून वरती ठेवून दिलेला. पण आता काढला आहे तो. मिस्टर सगळं स्वच्छ करतायत. कारण खूप छोट्या छोट्या आतमध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या एकदम क्लीन कराव्या लागतात. आणि अर्थात बिघडलेला तर नाहीच आहे पण कधी वापरलाही गेला नाही आहे. 1-2 वेळा आम्ही चिकन तंदुरी केली होती त्याच्यामध्ये. पण खरंच खूप छान होतं. तुमच्याकडे OTG वगैरे आहे का तर असेल ना तर खरंच वापरा. खूप बेस्ट इक्विपमेंट आहे ते. पण एक आहे OTGपेक्षा मायक्रोवेव्ह घेतला असताना तर मल्टीपर्पज गोष्टीसाठी वापर झाला असता. तर आता मी एका दुकानात विचारून आली आहे की ते जुना OTG घेतात का. तर हो म्हणालेत. पण मिस्टर म्हणतात काय करशील देऊन. फक्त 500 रुपये तुला फार तर देतील त्याचे. 4-5-6 हजाराचा OTGचे फक्त 500 रुपये. त्यापेक्षा वापर जोपर्यंत वापरायचं आहे तोपर्यंत. खराब झाला की मग आपण मायक्रोवेव्ह घेऊया. म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही. तर जोपर्यंत त्यांचं सगळं साफसूफ होतं आहे तोपर्यंत मी त्या मायक्रोवेव्हची जे आतले पार्ट्स आहेत ते सगळे घासून वगैरे दिले आणि ही पिझ्झाची तयारी केली. काही नाही हो, सगळ्या भाज्या परतायच्या मस्तपैकी बटर घालून आणि आपले चिली फ्लेक्स, ओरिगॅनो हे सगळं टाकायचं. आपले मसाले टाकायचे, इंडियन स्पायसेस टाकायचे. त्याच्यानंतर मिस्टरांनी पनीर भाजून दिलं होतं मला छानपैकी तव्यावर खरपूस असं. त्यानंतर पिझ्झा सॉस, आपले मेयोनीज हे सगळं टाकायचं आणि मस्तपैकी छान असं थोडंसं कच्चं ठेवायचं. म्हणजे एकदम आपण भाजी करतो तसं नाही परतायचं. तर झालं आहे मिस्टरांचं सगळं करून. मला म्हणाले दे आता मी सगळं परततो. पण कॉर्न राहिले होते तर आता कॉर्न पण परतले. फायनली माझा ओव्हन एकदम स्वच्छ झाला आहे. मिस्टरांनी पार घासून काढला आहे त्याला. प्री हीट करायला ठेवलेला. बघू आता याच्यात होतोय की कशात होतोय. माझ्या मायक्रोवेव्हमध्ये ना 50, 100, 150, 200 आणि 250 असं सेटिंग्स आहेत. तर मी काय केलेलं म्हणजे मिस्टरांनी काय केलेलं 150 डिग्रीला प्रीहीट करायला ठेवलेलं. कारण एवढ्या दिवसानंतर आम्ही तो खरं मायक्रोवेव्ह काढला आहे ना, आम्ही त्याच्या सेटिंग्सच खरं विसरलो आहे. आणि आता मी हे जे पिझ्झा बेसला लावते आहे ना, हे आहे ना विबाचं चीज स्प्रेड. हे ॲक्च्युली की इन्ग्रेडियंट्स आहे पिझ्झामधलं. जर तुम्ही घरी पिझ्झा करणार असाल ना तर हे नक्की टाका, कारण हे स्प्रेड करा. ह्याच्याशिवाय पिझ्झा भारी होतच नाही. तर हे विबाचं काय म्हणतात त्याला चीज स्प्रेड आहे. अमेझिंग लागतं, अमेझिंग एकदम. कारण जी पिझ्झाची टेम्पटिंग चव येते ना ती ह्यानेच येते. तर हे बघा हे असं ह्या प्रकारचं हे ब्लॅक कलरचं आहे ना, हे आहे विबाचं चीज स्प्रेड. तर हे असं लावून घेतलं आहे. त्याच्यानंतर वरतून हे असे टॉपिंग्स टाकले. थोडंसं मोझरेला श्रेडेड चीज आणलेलं मी. ते डाईस नाही आणलेलं. डाईस मला आवडत नाही, ते व्यवस्थित टाकता येत नाही. श्रेडेड म्हणजे मोझरेला चीजच खिसलेलं असतं.
तर हे सगळं टाकल्यानंतर मस्त त्याच्यावरती असे फ्राईड पनीरचे पीसेस टाकले आणि मोझरेला चीज आणि आपले नॉर्मल चीज क्यूब मी खिसून टाकलेलं आहे. आणि बघा किती भारी दिसतो आहे ना पिझ्झा. बाहेरचा खाण्यापेक्षा ना हा असा तुम्ही एकदा घरच्या घरी ट्राय करून बघा. अशा पद्धतीचा एकदम भारी लागतो. म्हणजे तुम्ही बाहेरचा खाणारच नाही. म्हणजे माझी मुलगी मी आता आम्ही बाहेरचा पिझ्झा खातच नाही. इतक्या वर्षाने आम्ही OTG काढला आहे तर आम्ही विसरून गेलो आहे की पिझ्झा कोणत्या टेम्परेचरला सेट करायचा. आता मिस्टर ते यूट्यूबवर बघतायत, बघूया आता. बघा, त्यामुळे जर वस्तू असतील तर वापरत जा, नाहीतर आपण विसरून जातो ते कशा वापरायच्या. आता मिस्टर बघतायत एक्झॅक्टली कसा काय टेम्परेचरला सेट करायचा आहे. बघू होत आहे का, नाही तर आपला तवा जिंदाबाद. मस्त दिसतोय पिझ्झा, हा ना. झाला पाहिजे हा बघ. जर खराब झाला तर माझ्या एवढ्या मेहनतीवर पाणी फिरशील तर सगळे तव्यातले तुला करायला लागतील. करा की टेम्परेचर सेट. ते चिकन वगैरे असेल त्याला 200-250 असेल रे, याला 150 बस झालं. अरे वा, फायनली चीज इज मेल्टिंग. येस येस, मेल्टेड होतंय हळूहळू. चला, एवढ्या वर्षानंतर काढून सुद्धा इट्स वर्किंग. एकदम भारी वाटतंय आता. नेमकं टेम्परेचर बंद झालं आणि आमच्या इकडची लाईट गेली. 2 पिझ्झा तर झालेत. आता बघूया, उरलेला नाही तर तवा जिंदाबाद. माझ्याकडे हा प्रेस्टीजचा 20 लिटरचा OTG आहे. OTG म्हणजे ओव्हन टोस्टर अँड ग्रिलर. हा मी जवळजवळ 2018मध्ये घेतला होता आणि 4 वर्ष वापरला नाही तरीसुद्धा खूप छान वर्किंग आहे. काहीच मला करावं लागलं नाही, फक्त क्लीन केलं आणि मी वापरायला सुरुवात केली. तर आता जर तुमच्याकडे असा OTG असेल तर मी त्याचं टेम्परेचर तुम्हाला सांगते. 150 डिग्री सेल्सिअसला हा पहिला 10 मिनटं प्रीहीट करायचा. दोन्ही वरचं आणि खालचे ते काय म्हणतात ना ग्रिलर असतात ते चालू करून, कारण दोन्ही साईडने भाजायला पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर 150 डिग्री सेल्सिअसलाच 20 to 25 मिनिट्स ठेवायचा. त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका, त्याच्यापेक्षा टेम्परेचर जास्त करू नका, नाही तर पिझ्झाचा बेस एकदम कडक होतो. तर असा माझा मस्त पिझ्झा झाला आहे. तर आता मी तो एन्जॉय करणार आहे. फायनली मस्त झालाय पिझ्झा, तुम्ही बघा. आता याला मी कट करते. एकदम क्रस्ट, जो थिन क्रस्ट येतो ना डॉमिनोजचा, एक्झॅक्टली तसा झालाय. आणि खरंच आहे मैत्रिणींनो, आपल्याकडे वस्तू असतील ना तो वापरल्या पाहिजेत. ठेवून काय उपयोग नाही, वापरला तर आपल्याला फायदा तरी होतो. बसले असते तव्यामध्ये मी एक एक करत, पण बघा किती छान झालं. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असाच छान पावसाचा आनंद घ्या, मजा करा, पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. चला, आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.